हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सुरुवात झाली आहे सकाळपासून. तर इथे दुकानातलं कासव स्वच्छ करून घेतला आणि आता दिवा लावते, पूजा करते. तर मी जात होती माहेरी, काही प्रोग्राम होता तर त्याआधी मी जाऊन पूजा करते जाण्याच्या आधी. सकाळची पूजा आहे. पूजा वगैरे करून घेतली, स्वच्छ भांडे धुवून घेतले देवाचे आणि त्यानंतर पूजा केली. रोजच व्यवस्थित पूजा पाठ केली तर प्रसन्न वाटते. तर जसं मी म्हटलं की मी माहेरी जात आहे एका प्रोग्रामसाठी. तर मी इथे रेडी होत होती, आंघोळ केली आणि लगेचच पूजा केली. त्यानंतर मी हेअर वॉश केले होते, तर छान केस करून घेतले आणि थोडं फ्रेश झाले आणि तयारी करत होती की निघण्यासाठी. मी आणि तुळजात जात होतो माझ्या स्कूटीने. तर रेडी होत होते आणि त्यानंतर गावाला गेली. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, ज्या दिवशी वापस आली. तर इथे आल्यानंतरचा पूर्ण गर्दा पडलेला होता. तर तुळजाला खायची होती चिप्स, जे की ती नाणेच्या घरून घेऊन आली होती. लाडू आणि चिप्स तिला खायचे होते. तर एक पॅकेट फोडून दिलं तिला मी आणि कपड्याच्या घड्या करणं स्टार्ट केलं. तर हे कपडे होते म्हणजे आदल्या दिवशीचे, वाळवायला टाकले होते. पूर्ण घड्या करायच्या होत्या कपड्याच्या. तर पूर्ण कपड्याच्या घड्या करून घेतल्या मी. नंतर तुळजाचं कपाटसुद्धा मला साफ करायचं होतं. तिच्या अलमारीमध्ये पण खूप सारा गर्दा झालेला होता, कारण इकडे तिकडे जाणं, माझ्या मामाजीची डेथ झाल्यामुळे इकडे तिकडे जाणं सुरू होतं. तर मला वेळ नाही मिळाला तिचं कपाट साफ करायला. तर मी पूर्ण घड्या वगैरे करून घेतल्या. घरी नसलं की पूर्ण गर्दा पडलेला असतो. एका दिवसासाठी जरी गेलो, पोरं किती घर खराब करतात हे सगळ्या लेडीजला माहितीच आहे. तर मॅडमशी गप्पा करता करता मी घड्या करून घेतल्या. तुळजा बघत होती कार्टून आणि सोबत तिचं होतं हे सुरू की गोष्टी करणं मम्मासोबत. हे काढून दे, ते काढून दे, हे संपलं की ते दे, असं होतं तिचं सुरू. मी पण टेस्ट केला. कुरकुरीचं पॅकेट फोडल्यानंतर मी पण टेस्ट करते मग तुझ्यासोबत. ते होताच मला माझ्या मागं होतं या मॅडमचे पसारा उचलणं, म्हणजे खेळणे. तिचा किचन सेट पूर्ण बेडवर पडलेला होता. तर तिला म्हटलं सावर बेटा, नाही म्हणत होती ती, मला तूच कर म्हणे. तर तिचं किचन सेट उचलून ठेवला एका व्यवस्थित. पोरांचं असते की सगळं एकाच जागी कचरा करणं, पसारा करणं, बस तेवढंच असते. खूप त्रास देत असते पोरं. तुळजाचं असं आहे की ती खेळणे काढणार पण कधीच पसारा उचलणार नाही. तर त्यामुळे ते सगळं मलाच करावं लागते. तर पूर्ण कपड्याच्या प्रेसचे कपडे एका पिशवीमध्ये ठेवले पूर्ण, आणि यांच्या कपाटात जे टी शर्ट वगैरे होते ते टी शर्ट वगैरे ठेवून दिले. प्रेसला कपडे द्यायचे असले तर एका पिशवीमध्ये भरून ठेवावं लागते. पूर्ण कपडे ठेवून दिले मी. एक एक कपडे ठेवायला पण खूप वेळ जात असतो. सगळ्यांचे कपडे व्यवस्थित. त्यानंतर बॅग अनपॅक करायची होती मला, जे काही कपडे घेऊन गेली होती मी गावाला. तर कपडे व्यवस्थित काढून घड्या करून ठेवून दिले अलमिरामध्ये. काही तुळजाचे कपडे होते त्यानंतर ते पण तिच्या अलमिरामध्ये ठेवून दिले मी. तरी पायदान मी घेऊन आली होती, ते मला लक्षात नव्हतं, आणि मम्मीची साडी पण घेऊन आली मी.
मॅडमचे ट्युशनचे बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवले. आणि त्यानंतर जे ज्वेलरी काही होती पडलेली बाहेर ते आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवून दिली मी. रोजच भरपूर कामं असते, रोजही केले तरी कमीच पडते. जर मी तर मोस्टली रोजच करते हे सगळं काम जेव्हाचं तेव्हा, पण तरीही काही काही गोष्टी राहतेच सुटल्या. तर एक वस्तू ठेवायला, जर साडी घातली तर त्या पिना वगैरे पडून असते तर त्या व्यवस्थित एका जागी ठेवून देते जिथलं तिथेच. तर तेच अरेंज करत होती मी सगळं. आणि त्यानंतर मग काढायचं होतं मला तुळजाच्या कपाटाची साफसफाई. तर आधी माझे कपडे ठेवून दिले, जे नवीन ड्रेस होते ते माझ्या कपाटामध्ये ठेवले. आणि तुळजाच्या साईडला पूर्ण ओढण्या वगैरे मी एका पिशवीमध्ये ठेवत असते, कारण इझिली आपल्याला दिसून पडते. मग जर कुठं जायचं असलं पटकन पिशवी उचलली आणि त्यामधल्या काढल्या तर व्यवस्थित अरेंज करून ठेवलं तर आपल्याला सोपं होते. वेळेवर जर कपडे काढायचे असते पसारा होत नाही. तर एक करून सगळे कपडे वगैरे लावून दिले. तर हा रूममधलाच व्लॉग आहे आज. जास्तीत जास्त वेळ मला ते अरेंज करण्यातच गेला, तर बाकी काही मला शूट करता आलं नाही. तर हो बघा इथे किती कचरा आहे. एकदम तिचं कपाट अस्ताव्यस्त झालेलं होतं. मला पूर्ण साफ करायचं होतं आणि ती तिकडून माझी मजा बघत होती आणि हेलो करत होती. तिचे कपडे बघा किती सगळे आहे. मस्त कार्टून एन्जॉय करणं चालू आहे. म्हणजे शफा बघत होती ती आणि सोबत तिचं स्नॅक्ससुद्धा घेणं चालू होतं. पोरांना जर थोडा वेळ जरी बिझी ठेवायचं असलं तरी आपल्याला मग त्यांना टी व्ही वगैरे लावून द्यावं लागते. अशी तर ते शांत बसतच नाही. मला पूर्ण पसारा काढायचा, सगळं अलमिरा वगैरे स्वच्छ करण्याचा कंटाळा तर येतोच सगळ्यांना, पण ते करावंच लागते आपल्या लेडीजला. तर पूर्ण पसारा खाली काढून मी पूर्ण कपाट खाली करून पूर्ण तेच लावलं. तर खूप जास्त कामं असते दिवसभर. असे काहीसे कपडे होते कपाट खाली केल्यानंतर. सुरुवातीला पाहून तर मलाच संताप आला, पण मला ते करावंच लागलं, कारण कोण करणार आहे. एवढे सगळे कपडे एक काढून जुने नवीन कपडे वेगवेगळे करून मला त्याला घडी करायचे होते. आणि व्यवस्थित काही जे पार्टीवेअर कपडे होते ते बॉक्समध्ये ठेवायचे होते. तर मी बसली आणि काही वेळपर्यंत ते केलं. रात्रीला 9 बहुतेक 9 वाजले असेल. 9 साडेनऊच्या वेळेस मी ते साफसफाई केली. एक कपडे फोल्ड करू ठेवणं. तर हे सगळ्याच लेडीजची कंडिशन असेल की म्हणजे त्यांना साफसफाई सगळ्या गोष्टी करावं लागतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.